लाडकी बहिणीचा लाडके झालो 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र वाटप व्हायला पाहिजे। 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यायला पाहिजे, कारण आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि ह्या दिवाळी निमित्त 3000 रुपये अकाउंटला वाटप व्हायला पाहिजे। 2 हप्ते एकत्र वाटप व्हायला पाहिजे आणि याच्याबद्दल काही बातम्या समोर आल्यात का त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे लाडके झालो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व्हायचा आहे। तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय का की यावेळेस 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत, म्हणजे लाडक्या बहिणीची दिवाळी एकदम आनंदाची होणार आहे। त्याच्यामुळे लाडक्यांना असं वाटतंय का की 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा व्हायला पाहिजे, 15वा हप्ता आणि 16वा हप्ता एकत्र वाटप व्हायला पाहिजे, असं कोणत्या कोणत्या लाडक्यांना वाटतंय? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले पटकीने कमेंट बॉक्समध्ये सांगून ई-केवायसी तुम्ही केली आहे का सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय। तर लाडक्यांना वेळ द्यावा, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। 15वा हप्ता आणि 16वा हप्ता लाडक्यात या ठिकाणी आतुरतेने वाट बघत बसलेत। ऑक्टोबर महिन्याचा 7 दिवस या ठिकाणी संपलेले आहेत आणि आणखी पण जीआर आलेला नाहीये। तर मग जीआर नेमकं कधी येणार आहे, वाटप नेमकं कधी सुरू होणार आहे आणि हप्ता वाटप या ठिकाणी कधी तुमच्या अकाउंटला येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। 15वा हप्ता म्हणजे 15वा आणि 16वा हप्ता 2 हप्ते एकत्र वाटप व्हायला पाहिजे। 3000 रुपये अकाउंटला यायला पाहिजे। तर दिवाळीच्या सणाला बघा लाडक्याताई आहेत, गरीब लाडक्याताई आहेत, ऑलरेडी त्यांच्यावर भरपूर सारे संकट आलेले आहेत। या संकटामुळे या लाडक्याताईंना दिवाळीला भाऊबीजला या ठिकाणी गरीब लाडक्याताईंना आनंदाचा या ठिकाणी काय भेटणार आहे, तर 3000 रुपये भेटले तर खूप चांगला आनंद होणार आहे। तर सगळ्या लाडक्याताईला असं वाटतंय का की 3000 रुपये अकाउंटला यायला पाहिजे? जसं मागच्या वेळेस निवडणुका आल्या, सरकारला काहीतरी पाहिजे असलं की सरकार बरोबर 2 हप्ते एकत्र टाकतंय। सरकारला विचारलं नव्हतं, लाडक्या बहिणीने विचारलं पण नाही, तरी पण सरकारने 2 हप्ते टाकले होते मागच्या वेळेस ऑक्टोबर महिना आठवा। तर लाडक्याताईला यावेळेस गरज आहे तर सरकारने या ठिकाणी 2 हप्ते एकत्र टाकायला पाहिजे का नाही, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय। कारण की मागच्या वेळेस निवडणुका होत्या, निवडणुका आल्या की सरकार बरोबर पैसे टाकतंय आणि यावेळेस लाडक्या बहिणींना गरज आहे तर 2 हप्ते का टाकत नाही सरकार? तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि 3000 रुपये वाटप कधी होणार हे पण सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर लाडक्यांनो आज एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती बातमी तुम्हाला अगोदर मी दाखवणार आहे। सकाळ न्यूज पेपरची ही बातमी आहे लाडक्यांनो। सकाळ न्यूज पेपरची बातमी काय आहे ती तुम्ही स्वतः बघायची आहे। आणि लाडक्यांनो ई-केवायसी तुमच्या सगळ्यांची पूर्ण झाली आहे का? ज्या ज्या लाडक्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांना प्रॉब्लेम येत आहेत। बघा या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं होतं की ओटीपी यायला प्रॉब्लेम होणार नाहीये, वेबसाईट व्यवस्थित चालणार आहे। जवळजवळ 3 ते 4 दिवस झाले तरी अजून वेबसाईट चालू व्हायचा पत्ता नाहीये, ओटीपी जायचा पत्ता नाहीये, ओटीपी व्यवस्थित जात नाहीये, कोणताच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये। मग नेमकं सरकार करतंय तरी काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। कारण की सकाळ न्यूज पेपरची एक मोठी बातमी समोर आली आहे बहिणींसाठी। बघा लाडकी बहीण योजना ई-केवायसी बाबतची ही मोठी बातमी आहे। तर बहिणींसाठी ई-केवायसी रुसली, कनेक्टिव्हिटी सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप या ठिकाणी लाडक्या बहिणीला होत आहे। तर लाडक्या बघा सकाळ न्यूज पेपरची ही मोठी बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणीला मनस्ताप होत आहे की बाबा या ठिकाणी वेबसाईट एक बंद पडलेली आहे, नंतर ओटीपी पहिला टाकला तो ओटीपी जायला उशीर होतोय आणि ओटीपी जोपर्यंत येतोय तोपर्यंत वेबसाईट ती थांबलेली असते, काहीतरी ट्रॅफिकचा इश्यू आलेला असतो, एरर आलेला असतो। परत जर पहिला ओटीपी आला तर दुसरा ओटीपी टाकला तर तो ओटीपी येत नाहीये। अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी मनस्ताप होत आहे आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींनी कुणी अदिती तटकरे मॅडमनी स्वतः सांगितलं होतं की मी लवकरात लवकर ही उपाययोजना करणार आहे आणि लवकरात लवकर वेबसाईट चालू करणार आहे, पण त्याची पण अजून कुठेच झालेली नाही। वेबसाईट अजून पण फेलच झालेली आहे, सर्व्हर अजून पण डाऊनच होतंय, ओटीपी अजून जात नाहीये। मग नेमकं सरकार करतं तरी काय, असे बरेच प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर तुमचं काय मत आहे याच्यावर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। ई-केवायसी करताना तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि ज्या लाडक्याताईंना वडील नाहीयेत, ज्या लाडक्याताईंना पती नाहीयेत, या लाडक्याताईंना पण अजून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला नाहीये, सरकारने अजून पण जीआर आणलेला नाहीये। नुसते अधिकारी म्हणतात की आम्ही याच्यावर दखल घेऊ, पण अजून दखल घेतलेली नाहीये। तर सरकार नेमकं काय करतंय हे सगळे प्रश्न लाडक्याताई विचारत आहेत आणि मनस्ताप या ठिकाणी लाडक्या बहिणींना होत आहे, खूप मोठा मनस्ताप होत आहे। आणि बऱ्याच लाडक्याताईंना असं वाटतंय की जर आपली ई-केवायसी झालीच नाही तर या ठिकाणी लाडक्या बहिणीमधून आपल्याला हात धुवावा लागणार आहे, लाडक्या बहिणीचे हप्ते आपले बंद होणार आहेत। तर लाडक्या बघा
या ठिकाणी मी काही बोलत नाहीये, सकाळी न्यूजपेपरची बातमी आहे ती तुम्हाला मी बातमी वाचून दाखवत आहे. तर बघा बीड जिल्ह्यामध्ये बघा राज्यामध्ये मोठा गाजावाजा करत सुरू असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आता कात्री लावताना ई केवायसी करण्याची आठ शासनाने टाकली आहे. मात्र अधिकृत संकेतस्थळावर वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत, म्हणजे टेक्निकल इश्यू अजून पण येत आहेत. सकाळ न्यूजपेपरची ही बातमी ही मी बोलत नाहीये किंवा लाडक्या बहिणी बोलत नाहीये. या ठिकाणी सकाळ न्यूजपेपरनी स्वतः टाकलेलं आहे की या ठिकाणी वेबसाईटवर इश्यू येत आहेत, प्रॉब्लेम होत आहेत, तरी पण ते सॉल्व्ह होत नाहीये. आणि बघा लाभापासून कोणीही वंचित राहू नये तर काय सरकारने ई केवायसीसाठी 2 महिन्यांचा ठराविक कालावधी दिला आहे. कागदपत्रे सादर करून ही केवळ तांत्रिक बिघाडामुळे नोंदणी होत नसल्याने महिलांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या तांत्रिक अडचणीमुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या त्रासातून मुक्तता मिळावी अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केलेली आहे. बघा महिला या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करत आहेत की बाबा हे 2 महिने आता राहिले, 1.5 महिना, या 1.5 महिन्यामध्ये आमची ई केवायसी झाली नाही, आम्ही पात्र असून पण आम्हाला जर लाभ भेटत नसेल तर काय उपयोगाची ही केवायसी. तर या केवायसी मध्ये आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणीची काय म्हणजे त्याला या लाडक्या बहिणीची चूक नाहीये, कारण की जर वेबसाईटच चलत नसेल तर लाडक्या बहिणी केवायसी करणार तरी कशा. आणि लाडक्या बहिणीने आधी तटकरे मॅडमनी सांगितलं होतं की बाबा मी लवकरात लवकर उपाययोजना करेन, पण त्याच्याबद्दल पण अजून काही अपडेट आली नाहीये किंवा वेबसाईट पण अजून काही चांगली झालेली नाहीये, ओटीपी पण येत नाहीये. तर नेमकं काय करायचंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये हप्ता वाटप व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सांगा. बघा 6 ऑक्टोबर का सोमवारी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की सोमवारी वाटप होणार आहे, पण या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये सगळीकडे सांगितलं होतं किंवा न्यूजपेपर अजून बऱ्याच ठिकाणी म्हणले होते की बाबा सोमवारी वाटप होईल, 6 ऑक्टोबरला वाटप होईल. आणि मागच्या वेळेस पण बऱ्याच वेळेस 6 तारखेला वाटप झालं होतं. त्याच्यामुळे सगळ्याला असं वाटत होतं की 6 तारखेला वाटप होईल, पण वाटप झालेलं नाहीये. डायरेक्ट तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगत आहे सोमवारी म्हणजे काल या ठिकाणी वाटप झाले नाहीये. आता बघा 8 ते 10 ऑक्टोबर या 8 ते 10 11 ऑक्टोबर पर्यंत मोठे चान्सेस आहेत. पण याच्यामध्ये पण सरकार काय करणार आहे, एकच हप्ता टाकणार आहे, हे पण गोष्ट लक्षात ठेवा. पण आपल्या सगळ्यांना एक मागणी करायची आहे, ही जी दिवाळी आहे त्या दिवाळी निमित्त या ठिकाणी 3,000 रुपये वाटप व्हायला पाहिजे. सप्टेंबर महिना ऑलरेडी संपलाय, सप्टेंबरचा हप्ता अजून भेटला नाहीये. ऑक्टोबर महिना चालू झालाय, जवळजवळ 7-8 दिवस झाले तरी पण हप्ता वाटप झालेला नाहीये. आणि दिवाळी येऊन ठेपली. बघा या ठिकाणी 17 ऑक्टोबरला दिवाळी सुरुवात झालेली होणार आहे, 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन असणार आहे आणि 23 ऑक्टोबरला भाऊबीज आहे. मागच्या वेळेस भाऊबीजीला 2 हप्ते एकत्र सरकारने टाकले होते, 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आले होते. 10 ऑक्टोबर पर्यंत बघा 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत सर्व लाडकीताईंच्या मागच्या वेळेस सगळे हप्ते आले होते. 2 हप्ते या ठिकाणी एकत्र टाकले होते. आणि लक्षात घ्या लाडकीताईंनो, मागच्या वेळेस 2 हप्ते एकत्र कसे टाकले होते सांगतो परत, जर तुम्हाला आठवत नसेल तर. ऑक्टोबर महिना चालू होता, ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे म्हणजे पुढच्या महिन्याचे पैसे अगोदरच टाकले होते. आणि यावेळेस तर आपण काय विचारलो, मागच्या महिन्याचे पैसे आणि या महिन्याचे पैसे आम्हाला द्या. सरकारकडे आपण एकच मागणी करायला की बाबा मागच्या महिन्याचे आणि या महिन्याचे पैसे आम्हाला एकत्र द्या, आमची भाऊबीज सुंदर होईल, चांगली होईल, आनंदाची होईल. पण मागच्या वेळेस बघा निवडणुका होत्या, निवडणुका असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे पैसे आणि नोव्हेंबर ऍडव्हान्स मध्ये पुढच्या महिन्याचे पैसे पण आधीच टाकले होते. म्हणजे लाडक्या ताईंना या ठिकाणी सांगायची एकच हे आहे, आणि ते पण 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व लाडक्या ताईंच्या अकाउंटला 3,000 रुपये पटपट सर्वांच्या अकाउंटला येऊन गेले होते. पण यावेळेस अजून पण सरकारने तोंडातून एक शब्द पण काढला नाही, एक GR पण काढला नाही की नेमके पैसे किती वाटप व्हायला पाहिजे. तर यावेळेस सरकारकडे आपण सगळ्यांनी मिळून मागणी करायची. बघा हा लाडका दादा तुमच्या सोबत आहे त्याच्यामुळे. आणि बघा लवकरात लवकर अजून आमदार खासदार साहेबांना मी भेटणार आहे, तुम्हाला लवकरात लवकर त्याचे फोटो पण पाहायला मिळतील. बघा आपण शांत बसलो तर काही होणार नाही, हातावर हात ठेवून बसलो तर काही होणार नाही. सगळ्यांनी सपोर्ट करा. हा ट्रिक्स गुरु तुमचा लाडका दादा तुमच्यासाठी झगडत आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सपोर्ट आहे कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. आपल्याला 3,000 रुपये लाडक्या दादांनी द्यावेत ही आपली मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.